पुढे डांबरी रस्त्यावरून आल्यानंतर उजव्या बाजूला एक राईट जातो कॉन्क्रीट रोड, नर्मदे हार कॉन्क्रीट रोड जातो, तर तो राईट घ्यायचा आपल्याला, तर तो पण शॉर्टकट आहे गावातून नर्मदे हार. आणि नर्मदे हार आणि बघा किती सुशोभित असं केलेलं आहे, एकदम स्वच्छ असं अंगण आहे आणि कलर वगैरे मारलेलं आहे बघा. हे बघा नर्मदे हार. अजून एक शॉर्टकट फिरून जायचं नाही आपल्याला, ह्याच्यातच आपले 1-2-3 किलोमीटर तर असेच वाचतात. नर्मदे हार नर्मदे हार. मैया गाव कोणचं आहे? हा काय का तू बोले? गागंदा गाव. अच्छा गागंदा गाव आहे, स्वच्छ गाव आहे आणि ह्या लोकांनीच स्वच्छता ठेवलेली आहे. नर्मदे हार गोमाता बघा. रंग वगैरे मारून एकदम नर्मदे हार मैया, नर्मदे हार नर्मदे हार. बांधकाम अर्धच राहिलंय. नर्मदे हार. नर्मदे हार मयाचं दर्शन घ्या. इथे बर्गी डॅम आहे आणि हे इथे काय म्हणतात ते डूबमध्ये गाव गेलेलं आणि तेच गाव बर्गी गाव इथे त्यांना राहायला दिलेलं विस्थापन केलेलं आहे त्यांचं. हे बघा मैयाचं जल इथपर्यंत आहे बर्गी डॅमच्या मुळे. नर्मदे हार नर्मदे हार. मैयाचं विशाल रूप आहे. तर आपण बर्गी नगरला 0 किलोमीटरचा बोर्ड दिसतोय, तर डाव्या बाजूनी गणेश मंदिर आहे, तर आपल्याला तिकडे आपण आता तिकडे जाणार. नर्मदे हार गणेश मंदिर आगे याच आहे ना, बर्गी कॉलनी आहे ना पुरा. तर बर्गी कॉलनी ही सगळी बर्गी कॉलनी आहे आणि इथून सरळ आपल्याला गणेश मंदिरकडे जायचं आहे. तर आपण आता बर्गीला जात नाही आहोत कारण भरपूर उशीर होईल. 9 ते 13 किलोमीटर काहीतरी दाखवत आहे आणि पुढे बर्गी डॅम लागतो. आणि मैयाचं पात्र तुम्ही बघितलं असेल की त्या डॅममुळे मैया एकदम विस्तारलेली आहे इकडे नर्मदे हार. आणि बघा इथे सुशोभीकरण बघा गावाच्या इकडे कलर वगैरे मारून एकदम. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बच्चा पार्टी. नर्मदे हार मैया सामने ही है ना? हाँ यहाँ पे ही है ना? आगे घूम के. अच्छा ते कसलं तरी पाठ चालू आहे. नर्मदे हार. नर्मदे हार शुभप्रभात. कालचा आपला मुक्काम बघा, मागचा जो डोंगर आहे तो सोन्यासारखा चमकतोय. वरती एक शिव मंदिर आहे छान असं. आणि कालचा आपला मुक्काम बर्गी नगर इथे गणेश मंदिर आहे, तिथे आपण भोजन प्रसादी वगैरे खिचडी होती मस्त. भोजन प्रसादी वगैरे तिकडेच गेली, मुक्काम तिकडेच गेला. खूप असा चांगला परिसर आहे. आणि इथे माझ्या उजवीकडे जो आहे तो जो हॉल होता तिथे आम्ही परिक्रमावासी सगळे राहायला होतो. हा बघा तिकडे. आणि बाकीचे परिक्रमावासी त्या हॉलमध्ये राहायला होते. आणि हे डाव्या बाजूला गणेश मंदिर आहे नर्मदे हार. आणि बालभोगमध्ये पोहे आहेत, तर आता इथून निघायच्या आधी पोह्यांचा बालभोग करून आम्ही पुढच्या वाटेला निघणार आहोत. अखंड रामधून इकडे आहे आणि गणपती मंदिर तुम्हाला फ्रंट व्ह्यू आता देतो. 1 मिनिट. नर्मदे हार.
गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. ओम गणपते नमो नमः. ओम गणपते. मंगल भवन अमंगल हारी प्रभु सदशरथ अजर बिहारी अष्टविधि चरण में रानी प्रेम पंकज गिरा समाने सुनि स्नेह सानी बरवानी बहुविध राम साथ सन्माने सीताराम पुन पुन मिल सकिन मिल गाई बाल. जय श्री राम. जय बजरंगबली. बजरंगचं दर्शन घ्या. शंभो 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 हर हर महादेव. रामधून चालू होती तिकडे आणि बजरंगबलीचं पण आपण दर्शन घेतलं. गणपती मंदिर पण खूप छान आहे. इकडचा परिसर खूप छान आहे आणि ते शिवलिंग आहे. वड महाराज आणि सूर्य भगवान कुठे आपण गुड मॉर्निंग करायची आहे. झाडांच्या इथून दिसतात आहे. शुभप्रभात. नर्मदे हर सूर्य महाराज. बघा छान असं सूर्य महाराजांचं दर्शन आणि इकडे शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. हा सूर्य महाराजांचं दर्शन घ्या. शुभप्रभात सगळ्यांना मित्रांनो. आणि बर्गीनगर बघा सुंदर असं सजवलेलं आहे. पेंट वगैरे मारणार त्यांचं तर एकदम कलर वगैरे मारून चकाचक केलेलं असतं. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. तर बर्गीनगरच्या गणेश मंदिरमधनं आपण आता पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेलो आहोत. साफसफाई बघा सगळीकडे साफसफाई नीट एकदम क्लीन अँड नीट असं त्यांचं गाव ठेवलेलं आहे. घरं जुनी आहेत आणि त्यांचा तोच कलर आहे ब्लू अँड व्हाईट. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. मगाशी पण दाखवलं तुम्हाला हे डोंगरावरती शिवमंदिर आहे. तिथे पण राहण्याची वगैरे भोजन सगळी व्यवस्था आहे. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. सगळी व्यवस्था आहे. पण आम्ही इकडेच थांबलेलो. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि गारवा आहे अजून. असं नाही आहे की एकदम गरम. दुपारी 11:30-12 नंतर गरम व्हायला चालू होतं. पण आता बऱ्यापैकी गारवा आहे. काल रात्री पण एवढी थंडी नव्हती. टेम्परेचर आता 13-14 डिग्री टेम्परेचर आहे. त्यामुळे जास्त थंडी लागत नाही आहे. मध्ये मध्ये तर 5, 8, 7 अशी एवढं टेम्परेचर लो होत होतं. त्यामुळे भरपूर थंडी लागायची. नर्मदे हर. आता इथे गरमी वाढत चालली दिवसेंदिवस. अजून मला वाटतं एक 10-15 दिवसांनी 15 दिवसांनी वगैरे तर एकदमच जास्त होईल. नर्मदे हर महाराज. विचारूया ना. हा रोडनीच जायचं घट्टावरती. नर्मदे हर. महाराज जी यहाँ से ही जाना ना रोड पकड़ने को. आपल्याला इकडूनच जायचं आहे. ह्या रोडला जायचं नाही ना तर जिकडून आपण काल आलो त्या रोडला जावं लागेल. हाँ हाँ नर्मदे हर. आपण काल तो लेफ्टचा रोड सोडला ना. हा तर इथून आपण वरती चढून आलो आहे आणि आपल्याला आता हा डांबरी रोड लागला आहे. त्या डांबरी रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. मस्त असा गेट बनला आहे बघा. मस्त कमान बनलेली आहे. नर्मदे हर. आणि वरती नंदिकेश्वर महादेव
मंदिर आहे. तुम्ही आलात तर तुम्ही इकडेही दर्शन करायला जाऊ शकता. नर्मदे विहार आणि हा इकडचा सकाळचा सुंदर असा परिसर आणि समोर माँ नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. खूप छान असं दर्शन आहे. मैया एकदम चकाकते. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर बर्गी आता इथून 4 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मगाशी थोडं गरम होत होतं, बाहेर पडलो तेव्हा. आणि अचानक आहे म्हणजे एक जंगल मार्ग आहे, दोन्ही बाजूला बघा डोंगर दिसतात तुम्हाला. तर अचानक टेम्परेचर लो झालं, म्हणजे आपण एकदम डीप फ्रीजरमध्ये कशी गार हवा येते तशी अचानक गार हवा यायला लागली. आणि मस्त एकदम गारवा झाला आहे, म्हणजे ऊन पण आहे गारवा पण आहे. सकाळचं मस्त वातावरण आहे. आणि आम्ही आता बर्गीला चाललो आहे. नर्मदे हर. 2 परिक्रमा अशी पुढे आहेत आणि बाकी मागून येतात आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अचानक क्लायमेट चेंज, जवळजवळ एक 7-8 डिग्री असतं तसं टेम्परेचर पटकन झालं. पण मग अशी मला वाटतं एक 18-19 डिग्री असेल बाहेर पडलो तेव्हा. आणि अचानक एकदम एवढा गारवा झाला आहे ना, म्हणजे मी फील करू शकतो, तुम्हाला फक्त मी सांगू शकतो. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर असं प्लेझंट असं वातावरण झालं आहे. इकडे एक मंदिर आहे कुठलं तरी, आणि महाकाली माताचा खूप मोठा स्टॅच्यू दिसतोय इकडे सुंदर असा. तुम्हाला एक दिसेल, मला लांबून दिसला. हा बघा, मैयाचं मंदिर आहे बहुतेक तिकडे, महाकाली मातेचं. नर्मदे हर. हर महापते. अच्छा, मंदिर आहे, लोक राहतात, एक आश्रम आहे का माहीत नाही आहे. नर्मदे हर मंदिर तर आहे. नर्मदे हर. मैयाचा विशाल असा स्टॅच्यू आहे, विशाल अशी मूर्ती आहे मैयाची, महाकाली मैयाची. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा मैयाची मोठी मूर्ती काली माताची. तुम्हाला मगाशी लांबून दाखवली. इथून बघा मैयाचं मस्त असं सुंदर असं दर्शन होत आहे महाकाली रूपामध्ये. नर्मदे हर. ओम. आता आपण मित्रांनो बर्गीमध्ये प्रवेश केला आहे. तर इथे पुढे पिंपळाचं कुठलं तरी झाड आहे, तिथून आपल्याला सरळ घाटपिपरीचा मार्ग पकडून जायचं आहे. सगळी दुकानं उघडलेली नाही आहेत, थोडीफार उघडली आहेत ना. माँ नर्मदा ब्युटी पार्लर म्हणून सौंदर्य प्रसाधन. इकडे बघा, इकडे सगळी दुकानं ऑलमोस्ट 90% बंद आहेत. नर्मदे हर. मैयाच्या नावावरच सगळी दुकानं दिसतात बहुतेक तरी. माँ नर्मदा ऑइल मिल.